नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीची चाल कशा पद्धतीने असू शकते आणि ओव्हरऑल मार्केटचं जे सेंटिमेंट आहे ते पॉझिटिव्ह राहू शकते किंवा निगेटिव्ह राहू शकतं आणि यामध्येच आपल्याला जे महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतील तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सध्याला मार्केटसाठी काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. अगोदर ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात की काय काय महत्त्वाच्या जे काही डेव्हलपमेंट झालेले आहेत गेल्या 2 दिवसामध्ये. शुक्रवारी आपल्याला सुट्टी होती आणि शनिवार रविवार नॉर्मलच्या ज्या सुट्ट्या असतात म्हणजे कंटिन्यू 3 दिवसाचा विकेंड आपल्याला आत्ता आलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे तर 15 ऑगस्टच्या दिवशी जे मोदी साहेबांचं जे भाषण झालं ना त्याच्यामध्ये जे त्यांनी बोललेलं आहे की GSTमध्ये रिफॉर्म करण्याचा प्रयत्न असू शकतो आणि प्रयत्न असू शकतो म्हणजे तो आहेच की आणि तो कधी होणार आहे दिवाळीमध्ये, हे लक्षात घ्या. आणि हे कशासाठी केलं जाते, खास करून काउंटर करण्यासाठी. कशाला तर टेरिफला. म्हणजे या एका घोषणेने 2-3 गोष्टींना काउंटर केलं जाऊ शकतं. कारण का आता आपल्याला इन्फ्लेशन रेट जर तुम्ही पाहिलं असेल तर 1.55 आलेला आहे, म्हणजे लोवेस्ट आहे किंवा कमी आहे. लोवेस्ट नाही म्हणता येणार पण कमी आहे, हे लक्षात घ्या. तो कमी आहे. परत रेट कट करण्यासाठी आता RBIला काही जास्त प्रॉब्लेम येतील असं दिसत नाही आहेत. म्हणजे याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात जे की GSTने होऊ शकतं. GSTमध्ये रिफॉर्म होईल आणि मग त्याच्यामुळे जर तुम्हाला इकॉनॉमीबद्दल थोडीफार माहिती असेल तर आपल्याच लोकांच्या हातामध्ये पैसा राहील आणि जे काही पर्चेसिंग पॉवर आहे ती आपल्या लोकांची वाढेल. म्हणजे जे काही तिकडनं आपल्याला डॅमेज होऊ शकतं टेरिफमुळे त्याचं काही प्रमाणामध्ये भरपाई इथे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचा सध्या आत्ता फक्त या आठवड्यापुरतं बोलायचं झालं तर मार्केटवरती एक चांगला पॉझिटिव्ह, फक्त पॉझिटिव्ह नाही तर चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे एक सगळ्यात महत्त्वाची एक जी पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या मार्केटसाठी झालेली आहे. जर तुम्ही मोदी साहेबांचं भाषण ऐकलं नसेल तर एकदा ऐकून घ्या किंवा त्याचे जे काही पॉईंटर येतात ना ते तुम्ही पहा किंवा ऐका, कुठे तुमच्या लक्षात येईल की याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे आत्ता सगळंच डिटेल आहे तशातला भाग नाही, पण बरेच चाललेलं आहे त्यांचं. 12%चा किंवा 28%चा जो स्लॅब आहे तो कॅन्सल करायचा आहे. 40% ठेवणार आहेत, परंतु ते रमी वगैरे जे असतं, रमी सर्कल किंवा जुगार असतात ऑनलाईन त्याच्यावरती राहील, बाकी राहणार नाही. हा स्लॅब कमी झाल्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. बाकी 12चा कमी करून तो 5मध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा 2 स्लॅब राहतील आणि याचा खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला सध्या तरी मार्केटवरती पाहायला मिळेल आणि ओव्हरऑल इकॉनॉमीवरतीही तसंच होताना आपल्याला काहीसं पाहायला मिळणार आहे. ही झाली पहिली महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची काय आहे, S&P जे आहे तुम्हाला माहिती असेल की त्यांनी क्रेडिट रेटिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रम्प तर त्यांनी जे सांगितलं होतं की डेड इकॉनॉमी आहे आपली जी इकॉनॉमी आहे ती डेड इकॉनॉमी आहे आपली आणि रशियाची. पण आपल्याला सध्या आपल्यावरती जर फोकस करायचं झालं पण S&Pने अगदी ट्रम्प त्याच्या थोबडीत मारल्यासारखी परिस्थिती सध्याला आपल्याला पाहायला मिळते. काय सांगितलं त्यांनी की आम्ही रेटिंग वाढवतोय. सध्याला इंडियाची रेटिंग जी आहे ना ती आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो किंवा वाढवतोय हे सांगितलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये आपली जी इकॉनॉमी आहे ती चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते. रेटिंगचा खूप मोठा परिणाम असतो. बाकीचे जे FIs वगैरे आहेत किंवा एनर्जी इन्व्हेस्टमेंट आहेत ना ते लोक हे पाहून येत असतात. रेटिंग म्हणजे फक्त S&Pचेच पाहतात अशातला भाग नाही, बाकीचेही असतात पण सध्याला. आणि याचा एक इम्पॅक्ट काय आहे, याच्या पाठीमागचं जर तुम्ही पाहिलं तर याचा अर्थ काय आहे की आपली इकॉनॉमी ग्रो करू शकते आणि जरी टेरिफ लागला तरी त्याचा काही जास्त इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवरती होणार नाही. हा सध्याला एखादा झटका लागू शकतो. म्हणजे जसं गाडी चालू आहे, एखादा खड्डा आला, एखादा झटका लागेल तुम्हाला, पण तुम्ही त्याच्यानंतर जे काही गाडीचा वेग आहे त्या वेगाने चाल, ती परिस्थिती सध्याला आहे. म्हणजे ही एक दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे. तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे ना ती आहे बाहेरून येणारी, ती म्हणजे ट्रम्प आणि पुतिन यांची जी काही भेट झालेली आहे अलास्कामध्ये, ती भेट झाली. ही दुधारी तलवारीसारखी भेट होती. म्हणजे ट्रम्प आणि अगोदरच डिक्लेअर केलं की जर आमचं काही झालं नाही तर आम्ही भारतावरती, म्हणजे हे समजत नाही त्यांची भांडणं चालू आहे, पण जर आमचं काही मिटलं नाही तर आम्ही तिसऱ्यावरती येऊन हल्ला करणार आहे. म्हणजे तशा परिस्थितीने इंडियावरती जे काय आहे टेरिफ वाढवणार आहे असं काही सांगितलं होतं. पण ज्या पद्धतीने त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स होत आहे किंवा त्याच्यानंतर ते जे काही त्यांचे स्टेटमेंट आलेत ना तेवढं हार्मफुल आपल्याला वाटत नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. हा एक पॉझिटिव्ह. आणि याच्यामध्ये दडलेलं दुसरं निगेटिव्ह गोष्ट आहे ती म्हणजे काय की त्यानंतर सुद्धा ट्रम्प त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही येऊ आणि रशियन ऑइल जे घेत आहेत त्यांच्यावरती नवीन टॅक्स वगैरे किंवा जे काही पेनल्टी वगैरे आहे ती इम्पोज करू. तर हे दुधारी आहे, पण त्याचा जास्त इम्पॅक्ट आपल्याला सध्या तरी दिसणार नाही आहे. म्हणजे यामध्येच जी भेट झालेली आहे ना त्यामध्ये काही पॉझिटिव्ह सुद्धा आहेत आणि काही निगेटिव्ह सुद्धा आहेत. आणि सध्याला फक्त तेवढाच एक निगेटिव्ह पॉईंट आपल्या मार्केटसाठी आहे आणि त्याचा वाटत नाही की सध्याला तेवढा मोठा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती आपल्याला होताना पाहायला मिळेल. या काही महत्त्वाच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी आहेत. निगेटिव्ह जास्त नाही आहेत. दुसरं महत्त्वाचं, या सगळ्यांमुळे आपल्याला RBI सप्टेंबरमध्ये बहुतेक असेल नेक्स्ट, तिथे रेट कट करताना पाहायला मिळू शकते आणि मग त्याने मार्केटमध्ये अजून फ्लो वाढेल आणि त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत लेवल पाहण्याच्या अगोदरही जर सांगायचं झालं ना तर या आठवड्यासाठी आपण थोडं पॉझिटिव्ह साईडला बायस ज्याला म्हणू शकतो ना किंवा
पॉझिटिव्ह साईडचे ट्रेड शोधण्याचा प्रयत्न आपण या आठवड्यामध्ये करणार आहोत. मग पॉझिटिव्ह साईड शोधणार आहोत याचा अर्थ निगेटिव्ह अगदीच सोडून देणार आहोत का, तर नाही. कारण का ट्रम्प त्या काय करतील हे कुणालाही माहिती नाही आहे. ते जर येऊन उद्या खूपच जास्त टेरिफ लावलं, आता काय होईल, या टेरिफमुळे खूपच मोठा इम्पॅक्ट होईल आणि मार्केटमध्ये डायरेक्ट एखादी शॉक कॅन्डल येईल. अशी परिस्थिती अगदीच नाही म्हटलं तरी 80% तुम्ही समजू शकता की अशी परिस्थिती असणार नाही. 10-20% मार्केटमध्ये तुम्हाला सोडूनच द्यावे लागणार आहे. म्हणजे शॉक कॅन्डल डाऊन साईडला येण्याची शक्यता आता कमी आहे. आता आपण टेक्निकली चार्टवरती पाहूयात की सध्याला काय दिसतंय. पहा, सध्या जर तुम्ही पाहिलं तर काय दिसतं, आपण ऑल टाईम हाय. कारण ऑल टाईम हायची चर्चा काय आपण करतोय, कारण का बाकी ग्लोबल मार्केट जर पाहिले तर सगळे ATHला आहेत. थोडाफार फरकाने सगळे ATHला आहेत. आपण खूप खाली आहोत. म्हणजे आत्ताच जर क्लोजिंग विचार केला तर 6 ते 6.5% आपण ATHपासून दूर आहोत. या ATH नंतर काय घडलं ते पाहणं महत्त्वाचं आहे. एक फॉल आणि कंटिन्युअस आपण ज्याला लोअर हाय म्हणू शकतो ना, त्या पद्धतीचं फॉर्मेशन मार्केटमध्ये होताना पाहायला मिळालं. इथे ट्राय झाला परंतु तो ब्रेक होताना आपल्याला म्हणजे सस्टेन करताना पाहायला मिळालं. एक कंटिन्युअस डाऊन साईड पॅटर्न आपण पाहिलेलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ 17 ते 18% फॉल आपण वन गोमध्ये मार्केटमध्ये पाहिलेला होता, म्हणजे गेल्या 1 वर्षभरामध्ये. आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी आपण पाहतोय. लक्षात घ्या, त्यानंतर एक चांगली रिकव्हरी. जरी आता आपल्याला वाटत असेल की आपण निगेटिव्ह साईडला आहोत, तरी जर ओव्हरऑल पिक्चर पाहिलं तर एक चांगली रिकव्हरी आपण पाहतो आणि जवळजवळ रिकवर आपण होत आलेलो आहोत. मग आता महत्त्वाचं काय आहे, जर मार्केट इथे हॉल्ट करून किंवा सस्टेन करून जर वरती जाते, तुम्ही पहा याच्यानंतर नवीन हाय बनला, इथे एक हाय बनला, मार्केटने ट्राय केलं, इथे एक हाय बनला, आता खाली येत आहे. आणि हा जो महत्त्वाचा सपोर्ट होता ना, थोडंफार एखादा डेली कॅन्डलने ब्रेक झालेला असेल किंवा वीकने ब्रेक झाला असेल, परंतु याच्या खाली सस्टेन केलेलं नाही, जी महत्त्वाची आपली 24,400ची लेवल होती. आता इथून आपण वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. जर मार्केट याच्यावरती सस्टेन होताना पाहायला मिळालं किंवा या आठवड्याची एखादी स्ट्रॉंग कॅन्डल पाहायला मिळाल्यानंतर, तर मार्केटमध्ये आपल्यासुद्धा लवकरच, म्हणजे अगदी 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये असं होईल अशातला भाग नाही, परंतु कदाचित दिवाळीपर्यंत आपल्याला नवीन हायसुद्धा बनताना पाहायला मिळू शकतो, दिवाळीच्या आसपास कुठेतरी. त्याच्यासाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा किंवा डिसाइडिंग ज्याला म्हणतो ना तसा असणार आहे. कारण का ज्या पद्धतीचा फॉल आहे 17-18% फॉल, त्यानंतर रिकव्हरी आणि आता फक्त 6% बाकी आहेत आपल्याला ATHपासून. आणि मग ATH म्हणजे असं होणार नाही की ATHला जाऊन मार्केट थांबेल. कदाचित हा खूप जास्त पॉईंट म्हणजे 1000-1200 पॉईंटनी तरी ब्रेक होताना पाहायला मिळेल. आता तितक्या दूर नको विचार करायला. या आठवड्यासाठी काय होतं ते आपण पाहूयात. आता या आठवड्यासाठी महत्त्वाची लेवल काय असणार आहे, अपसाईडच्या अगोदर डिस्कस करूयात. ही लेवल आहे, हा जो एक छोटासा रेजिस्टन्स आहे ना, किंवा इथे मार्केटने बऱ्याच वेळा सपोर्ट घेताना मिळालेलं होतं, ती लेवल आहे 24,800 आणि आत्ता आपण बंद आहोत 24,630च्या आसपास. म्हणजे इथून 150 पॉईंट हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कदाचित ज्या पद्धतीचं सेंटिमेंट आहे, ज्या पद्धतीचं मार्केटमध्ये आता तुम्हाला ग्लोबल मार्केट थोडंफार निगेटिव्ह दिसत असतील, फ्लॅट दिसत असेल, गिफ्ट निफ्टी थोडी निगेटिव्ह दिसत असेल, पण ज्या पद्धतीची घोषणा झालेली आहे ना, शक्यता खूप आहे की याच्यावरतीच आपल्याला सोमवारी गॅपअप होताना पाहायला मिळू शकतं. आणि जर गॅपअप झालं किंवा जरी नाही झालं आणि याच्यावरती मार्केट पहिल्या एखाद्या तासाभरामध्ये सस्टेन झालं आणि 24,800 जर ब्रेक झालं ना, तर विकली बेसिसवरती खूप चांगली रॅली आपण पाहू शकतो. म्हणजे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स किंवा पहिलीच लेवल ज्याच्यावरती लक्ष ठेवायचे ती आहे 24,800. आता 24,800 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्हाला जी लेवल डायरेक्ट निघून येते ना, ती अगदी 25,200ची आहे, हे लक्षात ठेवा. मध्ये सायकोलॉजिकल लेवल नक्कीच आहे 25,000, मध्ये सायकोलॉजिकल लेवल 25,000 नक्कीच आहे, पण ज्या लेवलवरती लक्ष ठेवायचे ना ती लेवल आहे 25,200. म्हणजे 400 पॉईंटची अपसाईड आपण तिथून सुद्धा पाहू शकतो, हे लक्षात ठेवा. नॉर्मली आपण विकली अनालिसिसमध्ये किंवा कोणत्याही अनालिसिसमध्ये 200 पॉईंटचे टप्पे करतो, पण मी इथे 400 पॉईंट का सांगितलं आहे, कारण का त्या पद्धतीचं सेंटिमेंट सध्याला मार्केटमध्ये बनतं आहे. ऑप्शन चेनचा डेटा तुम्ही पाहिलं तर आत्ता जो ऑप्शन चेनचा डेटा तुम्ही पाहताय ना, त्याने थोडं तुम्हाला वाटेल की प्रेशर आहे वगैरे वगैरे, पण सोमवार नंतर जो डेटा बनेल ना तो कदाचित चेंज झालेला असणार आहे. म्हणजे याचा अर्थ लगेचच तुम्ही बाईंग करून बसायचं आहे का, तर नाही. मी डाऊन साईडच्या लेवल डिस्कस करेल त्यावेळेसही सांगतो. पण तरी जर 24,800 ब्रेक झालं आणि मार्केट वरती जात आहे, सस्टेन करत आहे, तर तुम्ही जो तुमचा स्टॉप लॉस आहे ना तो 24,750ला घेऊन येणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये आपल्या मार्केटवरती प्रेशर आहे, बाहेरून बऱ्याचशा गोष्टी येत आहेत, ते कधीही काही होऊ शकतं. ट्रम्प त्याचे जर ओरडले बेरडले काय झालं किंवा इतर काही गोष्टी झाल्या, तर त्याच्यासाठी सर्वसाठी आपण तुम्ही 24,750 स्टॉप लॉस घेऊन यायचा. आणि याच्यावरती जर 25,200 निघालं ना, तर 25,400पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण, मी राऊंड फिगर सांगतो, डेली बेसिसवरती मी सांगेल तिथे महत्त्वाची कोणती लेवल आहे. मग तुमची जी लेवल येते ना ती 25,400. खरं तर या आठवड्यासाठीचं जे टार्गेट येते ना 1000 पॉईंटवरचं सध्या तरी दिसतंय, म्हणजे ज्या पद्धतीचं कामकाज होते ना, पण सेफर साईड आपण 25,400पर्यंतच्या लेवल अपसाईडला पाहू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अगदीच या लेवलसाठी ट्रेड करायचे आहेत का, नाही. तर डेलीमध्ये तुम्हाला मध्येच संधी मिळणार आहे. म्हणजे 25,000 सायकोलॉजिकल लेवल आहे, 25,060 आहे, 25,180 आहे, 25,260 आहे, 25,360 आहे. पण या लेवल आपण कधी पाहणार आहोत, ज्यावेळेस इंट्राडे ट्रेड प्लॅन करणार आहात ना त्यावेळेस. आत्ता विकली बेसिसवरती आपण ॲनालिसिस करतोय किंवा डिस्कशन करतोय, म्हणून या लेवलविषयी आपण चर्चा करतोय. आता डाऊन साईड महत्त्वाची आहे.
वरती जसे इथे 150 पॉईंट आहेत ना, हे लक्षात घ्या 150 पॉईंट, तसेच खालीसुद्धा महत्त्वाचे 150 पॉईंट आहेत म्हणजे, आणि ती लेवल येते तुमची 24,500 460. हा जो 40-50 पॉईंटचा झोन आहे ना, खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. जर मार्केटने हा होल्ड केला या आठवड्यामध्ये, लक्षात घ्या या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या 2 दिवसामध्ये, आणि जर ही लेवल टेस्ट होण्याच्या अगोदर जर एकदा 24,800 ब्रेक झालं ना, तर त्यानंतर ट्रम्प तात्याने अगदी 200% 300% जरी टेरिफ लावलं ना, तरी खूप मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. टेक्निकली तरी सध्या तेच दिसतंय की खूप मोठा. हा जर काही बदल झाला तर मी डेली अनालिसिसमध्ये नक्कीच सांगेल, पण सध्या जे दिसतंय ते अगदी 200-300% जरी टेरिफ लावलं ना किंवा पेनल्टी लावली, तरीही त्याचा मार्केटवरती तेवढा मोठा इम्पॅक्ट होताना पाहायला मिळणार नाही. पण याच्यासाठी कंडिशन काय आहे, 24,800 एकदा ब्रेक होणं गरजेचं आहे. सध्याला खूप इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आपल्यासाठी 24,800 आहे. मग डाऊन साईड कोणती आहे, तर पहिली लेवल 24,500 24,450 460 हीच आहे. त्यानंतर जर अगदी कदाचित ती ब्रेक होताना पाहायला मिळाली तर 24,200 आणि फायनल 24,000, म्हणजे 24,000 ही फक्त आपल्याला असावी हाताशी, तिसरी लेवल हाताशी पाहिजे म्हणून 24,000 आहे. सध्या त्याची आवश्यकता वाटत नाही आहे सध्या तरी. जर काही चेंज झाला सोमवारी मंगळवारी तर आपण डिस्कशन करूया, पण तोपर्यंत जो 24,500 बाय ऑन डिप्सची लेवल आहे ती ब्रेक झाली तर एक 200 पॉईंटचा फॉल किंवा एखादा वीक किंवा एखादा ट्रिगर होऊ शकतो फास्टमध्ये, तर 24,200ची आपल्याला आवश्यकता पडू शकते, हे लक्षात ठेवायचं आहे. हे आहे निफ्टीसाठी. आता बँक निफ्टी त्याच्याही पेक्षा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, एवढं सगळं सांगतो याचा अर्थ खूपच मार्केट पॉझिटिव्ह झाले अशातला भाग नाही, पण सध्या जो डेटा बनतोय किंवा ज्या पद्धतीच्या घोषणा होत आहे, ज्या पद्धतीचं ग्लोबल इव्हेंट बनतंय ना, तर त्या आधारे आपण तशा पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित हाच डेटा तुम्हाला मंगळवारी बुधवारी बदलताना पाहायला मिळू शकतो. त्यावेळेस आपण ज्या रेजिस्टन्सला मार्केट रेजिस्ट करेल किंवा जिथे सपोर्ट घेईल त्यानुसार बदल थोडाफार करूयात, पण सध्या जे दिसतंय हे वीकली अनालिसिस आहे. आता एक मागच्या महिन्यामध्ये किंवा मागच्या महिन्याची जी सिरीज झाली ना, त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग डेटा बनला होता. मार्केट पोहोचलं होतं 57,000च्या वरती, लक्षात. आणि निफ्टीमध्ये एक अगोदर सांगतो, निफ्टीमध्ये काय झालं, निफ्टी ATH पासून 6-6.5% दूर आहे, पण तसं बँक निफ्टीमध्ये नाही आहे. बँक निफ्टीने ज्यावेळेस निफ्टीचा हाय बनला ना, त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा नवीन हाय बनवलेला आहे, आणि आता तिथून थोडंफार खाली आहे. खूप जास्त डाऊन साईडला आहे का, तर नाही. अगदी 57,000चा ATH आहे त्याच्या आसपास, आणि आता तुम्ही 55,500च्या आसपास आहे, म्हणजे 1,500-2,000 फक्त किंवा 2,000 तुमचा ATH बाकी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता काय होऊ शकतं, जी गोष्ट मागच्या महिन्यामध्ये झाली की 56,000ला हायेस्ट ओपन इंटरेस्ट होता आणि बँक निफ्टी ट्रेड करत होती 57,000च्या आसपास, पण शेवटी काय झालं, मार्केट पुन्हा 56,000च्या आसपासच आलं एक्सपायरीला. तसं सध्याला चित्रसुद्धा त्याच पद्धतीचं बनलं, फक्त आता त्यावेळेस काय झालं, मार्केट वरती ट्रेड करत होतं आणि हायेस्ट ओपन इंटरेस्ट कॉल आणि पुटमध्ये तो खाली होता, आणि आत्ता चित्र नेमकं उलटं झालं आहे. आत्ता हायेस्ट ओपन इंटरेस्ट जर तुम्ही पाहिला तर तो 57,000वरती आहे कॉल आणि पुटमध्ये, आणि मार्केट त्याच्या 1,500 पॉईंट खाली आहे, हे लक्षात घ्या. तर बँक निफ्टीमध्ये खूप मोठी अपसाईड पेंडिंग आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जर मार्केटने निफ्टीने सपोर्ट घेत आहे, आणि कारण का GSTचा जास्त इम्पॅक्ट जर तुम्हाला पाहायला मिळाला तर बँका खूप जोराने वरती जाऊ शकतात. मग आता 55,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे, त्याला आपण अजून तुम्ही 100 पॉईंटचं क्वेश्चन मागच्या आठवड्यातही आपण घेतलं होतं, ते आहे 54,900. इथपर्यंत बाय ऑन डिप्सचीच स्ट्रॅटर्जी आपल्याला यूज करायची आहे, आणि जर ती ब्रेक झाली तर ही जी ट्रेंड लाईन आहे 54,500च्या आसपास, ती लेवल फायनल सध्याला दिसते मार्केटमध्ये. त्याच्या खालचा फॉल अजून तरी दिसत नाही आहे. जर तो ब्रेक झाला तर मग एक मोठा फॉल 1,500-2,000 पॉईंटचा आपल्याला पाहायला मिळेल, पण सध्या त्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. म्हणून डाऊन साईड 54,900 बाय ऑन डिप्स. जर तो ब्रेक झाला तर 54,500, आणि अगदीच काही नाही तर 53,800ची आवश्यकता पडणार नाही, फक्त लेवल पाहिजे म्हणून ती हाताशी ठेवायची आहे. आता अपसाईड खूप इंटरेस्टिंग आहे. जर मार्केट इथे सपोर्ट घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करते आणि कोणत्याही कंडिशनमध्ये 55,800, खरं तर 55,600च्या वरतीच मार्केट पॉझिटिव्ह होत आहे, पण आपण अजून 200 पॉईंटचं क्वेश्चन घेऊयात, तर ती लेवल आहे 55,800. तर 55,800 ब्रेक होताना पाहायला मिळालं सोमवारी किंवा मंगळवारी, आणि त्याच्यावरती एक तासभर जरी मार्केट सस्टेन केलं तर तुम्हाला एक चांगली अपसाईड पाहायला मिळणार आहे. मग त्यानंतर तुमच्या ज्या लेवल आहेत ती आहे 56,500, 57,000 आणि अगदी 57,500पर्यंतचा प्रवाससुद्धा किंवा 57,800पर्यंतचा प्रवास या आठवड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. म्हणजे अपसाईड सध्याला मोठी दिसते. मी सांगतोय ही जास्त, तुम्हाला असं वाटेल की खूपच लेवल डिस्कस करतो आहे, पण जेवढं मार्केटवरती प्रेशर आलेलं आहे का, तर FIs कंटिन्यूअस सेलिंग करत आहेत. तुम्ही पाहिलं असेल गेल्या कित्येक दिवसापासून, आणि तेवढंच DIs बाईंग करत आहेत. आता FIचं जर लॉंग पोझिशन तुम्ही पाहिली तर खूप कमी झालेली, तर FIsने थोडंफार जरी बाईंग सुरू केलं ना, तर जेवढं आहे ना त्याच्या डबल स्पीडने मार्केट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे या लेवल हाताशी ठेवायचे आहे. 55,800वरती फोकस करा. 500 पॉईंट इथून वरती आहे, 450-500 पॉईंट, पण त्यावरती फोकस करा. तोपर्यंत ॲग्रेसिव्ह बाईंग पोझिशन बनवायच्या नाही आहेत. 55,800 ब्रेक झाले, त्याच्यावरती सस्टेन केलं तर ॲग्रेसिव्ह बाईंग साईडला आपण जाऊ शकतो. 56,500, 57,000 इथे तुम्ही खरं तर 57,100ची लेवल येते, पण मी राऊंड फिगर सांगितलेले आहे, आणि त्यानंतर 57,800पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण अपसाईडला पाहू शकतो. व्हिडिओ
खूप मोठा होतो आहे. बाकीच्याही काही गोष्टी आहेत ज्या चर्चा करायच्या आहेत, पण त्या डेली ॲनालिसिसमध्ये आपण करूया. तर आजच्यासाठी एवढंच. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.